तदीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांचे आपल्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपल्याला निपुण अंतर्गत माता पालक गटाची नोंदणी करायची आहे. त्या संदर्भात आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून ही लिंक पाठवण्यात आलेली आहे. मागच्या वर्षी आपण नोंदणी केलीच होती. आता या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नोंदणी करायची आहे. मागच्या वर्षी जास्त माहिती आपल्याला टाकायची होती. यावेळेस मात्र सांख्यिकी माहिती फक्त आपल्याला द्यायची आहे. त्यामुळे अगदी डाटा जर आपला तयार असेल तर काही क्षणामध्ये आपण ही माहिती भरू शकतो. आपल्याकडे जर लिंक आली नसेल तर स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने https://gpconnect.pratham-insight.in/gp/mh-capital असं आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती टाईप करायचं आहे किंवा जी लिंक आपली आली असेल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. चला तर आपण या लिंकवरती क्लिक करूया आणि या छोट्याशा व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की ही माता पालक गटाची नोंदणी क्षणात आपण कशी करू शकतो. इथे क्लिक केल्यानंतर आपलं नेट कसं चालतं त्यानुसार पेज लोड होईल. इथे बघा निपुण महाराष्ट्र अभियान या अंतर्गत हे आपलं नोंदणी करायची आहे. इथे डार्क निळ्या याच्यामध्ये दिसतंय बघा डायस कोड गव्हर्नमेंट टीचर. इथे जर डार्क निळा असेल तर आपल्याला इथे आपल्या शाळेचा युडायस कोड टाकायचा असेल, नसेल तर तिथे आपल्याला क्लिक करून डार्क निळ्यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. आता इथे डायस कोड आपण आपला टाकूयात. डायस कोड टाकल्यानंतर लॉग इन ॲप पिवळ्या टॅबवरती क्लिक करायचे. लॉग इन सक्सेसफुली हिरव्या पट्टीत आपल्याला वर दिसेल. त्यानंतर बॅकग्राऊंड डार्क नसलेल्या ही चौकट ही पॉपअप विंडो आपल्या समोर येईल. इथे दिलेलं आहे शाळा स्तर माता पालक गट माहिती अर्थात स्कूल लेवल मदर्स अँड पॅरेंट्स ग्रुप इन्फॉर्मेशन आणि त्यात आणखीन माहिती दिली आपल्याला की सदर माहिती भरताना शाळेतील कोणत्याही एका शिक्षकांनी भरावी. ही माहिती भरत असताना इयत्ता पहिली, दुसरी व तिसरी या तिन्ही इयत्तेच्या सर्व माता व सर्व मुले यांच्या अनुषंगाने एकत्रित माहिती करून भरावी. म्हणजे आपल्याला इथे सांख्यिकी माहिती द्यायची आहे. त्यामुळे आपल्याला नेमके किती गट करायचे आहेत, आपले विद्यार्थी किती आहेत, सरासरी 6 ते 7 विद्यार्थी एका गटामध्ये यावेत, तर मातेकडे यावेत. त्या हिशोबाने आपल्याला गट करायचे आहे आणि हे गट करत असताना आपल्याला तीनही इयत्ताचे मिसळून सरमिसळ होईल अशा पद्धतीचे आपल्याला ते गट तयार करायचे आहेत. त्याचबरोबर ते विद्यार्थी जर जवळ राहत असतील तर त्यांचा एक गट आपल्याला करायचा आहे किंवा वस्ती जर असेल तर वस्तीनुसार तो आपल्याला गट तयार करायचे आहेत आणि एकत्रित माहिती इथे आपल्याला भरायची आहे. तर या पॉपअप विंडोवरती आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यास नंबर टाकल्यामुळे जी काही माहिती आपली आधीच येणार आहे त्या माहितीला आपण स्क्रॉल केल्यानंतर माहिती भरणाऱ्या शिक्षकाचे नाव या टॅबपासून आपल्याला आपली माहिती भरायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आहे माहिती भरणाऱ्या शिक्षकाचा संपर्क क्रमांक, गावात एकूण स्थापन झालेल्या माता पालक गटांची संख्या, आपण किती गट स्थापन केलेली ती संख्या टाकायची आहे, एकूण लीडर मातांची संख्या, इथे जेवढे आपण गट केलेत त्यानुसार आपण प्रत्येक गटाला एक लीडर माता देणार आहोत ती संख्या टाकायची आहे. सदर लीडर माता केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी आहे काय, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे होय नाही या पद्धतीने येईल. आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप करायचे आहे त्यामुळे होय येणार आहे तिथे. त्यानंतर गटाच्या एकूण सदस्य मातांची संख्या विद्यार्थी संख्येनुसार ते मातांची संख्या तिथे आपली येणार आहे. वरील सर्व माता शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी आहेत का, इथे सुद्धा आपण क्लिक केल्यानंतर होय सर्व माता सहभागी आहेत, काही माता सहभागी आहे, कोणीही सहभागी नाही या पद्धतीने जे योग्य असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. गटाद्वारे कव्हर केल्या जाणाऱ्या एकूण विद्यार्थी संख्या किती आहे त्या गटामध्ये ती विद्यार्थी संख्या ते लिहायची आहे. वरीलपैकी इयत्ता पहिलीची एकूण विद्यार्थी ते एकूण संख्या टाकायचे, त्यानंतर दुसरीची एकूण संख्या, तिसरीची एकूण संख्या टाकायचे, त्यानंतर वरील एकूण 1 ते 3च्या विद्यार्थ्यांपैकी मुले 1 ते 3ची एकूण मुलं, त्या खालच्या टॅबमध्ये 1 ते 3च्या
मुली टाकायच्या आहेत. त्यानंतर शाळेत माता पालक गटाचे रजिस्टर तयार केले आहे का? इथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला 2 पर्याय आहे, होय, नाही. तर आपण रजिस्टर तयार केलेलं असल्यामुळे तिथे होय येणार आहे. माहिती भरण्याचा दिनांक तो निवडायचा आहे आणि गावातील माता पालक गटाचे स्वरूप यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या इयत्ताच्या मुलांच्या माताचे गट, वस्तीनिहाय आणि एक दुसरं आहे, एका ठराविक इयत्तेच्या मुलांच्या मातांचे गट. त्यापैकी योग्य ते आपल्याला इथे निवडायचं आहे. त्यानंतर इथे चेकबॉक्स आहे कंडिशन संदर्भातला. त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करून इथं सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सगळी माहिती आपण भरून घेऊयात आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करूयात. ती भरून झाल्यावरती सेव्ह या बटनावरती आपण क्लिक करूयात. इथे बघा सक्सेसफुलीचा हिरव्या याच्यामध्ये मेसेज आलेला आहे आणि आता जी पॉपअप विंडो आहे ती इथे आपली डार्क झालेली आहे. तर अशा सहज सोप्या पद्धतीने आपण ही शाळास्तर माता पालक गटाची माहिती जी आहे ती भरू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.